Welcome to AV number 2, part number 2 of the art of comparing. Now here is one of the example given. Now let us start with the information given here in part number 2, AV number 2. The person who compares a show introduces the program and the participants is called a master of ceremonies, abbreviated as MC or MC, or the compare, अँकर, अनाउन्सर अँड मायक्रोफोन कंट्रोलर. तर अनेक शब्द ह्या ठिकाणी आलेले आहेत की नुसतं कॉम्पेरिंग करणं म्हणजे काय. तर कॉम्पेरिंग हा नेमकं काय आहे. तर द पर्सन हू कॉम्पेअर्स अ शो, एखादा कुठलाही शो ज्या वेळेला तो कॉम्पेअर करतो, इंट्रोड्यूसेस द प्रोग्राम, त्या प्रोग्रामची त्या ठिकाणी प्रस्तावना देणं, ओळख करून देणं, अँड द पार्टिसिपंट्स, त्या ठिकाणी कोणते कोणते प्रतिस्पर्धी आहेत, कोणते कोणते भाग घेणारे आहेत त्यांची माहिती देणं, इज कॉल्ड द मास्टर ऑफ सेरिमनीज. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा तो एक प्रकारचा मास्टर आहे, संपूर्ण कार्यक्रमाचा तो आयोजक आहे. या अर्थाने आयोजक म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम तो सादर करतो आहे. ॲब्रिव्हेटेड ॲज एम सी, तर त्याला एम सीसुद्धा म्हणतात. त्याला म्हणतात मास्टर ऑफ सेरिमनीज, त्याला म्हणतात एम सी ऑर एम सी. ऑर द कॉम्पियर, त्यालाच अँकर म्हणतात, त्यालाच अनाउन्सर म्हणतात, त्यालाच उद्घोषक म्हणतात, त्यालाच मायक्रोफोन कंट्रोलर म्हणतात, त्यालाच त्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेणारा, ध्वनिक्षेपक त्या ठिकाणी नियंत्रित करणारा असं पण त्या ठिकाणी म्हणतात. तर अँकर म्हणा, कॉम्पियर करणं म्हणा, सूत्रसंचालन करणं म्हणा, निवेदन करणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकाच अंगाने आलेल्या आहेत. ही इज अ मेडिएटर, तो एक मध्यस्थी आहे, अनाउन्सर आहे, अँड कोऑर्डिनेटर ऑफ द इव्हेंट, त्या संपूर्ण घटनेचा तो एक समन्वयक आहे. द मास्टर ऑफ सेरिमनीज इज अन ॲप्ट description of the anchor as she is the formal host and the felicitator of the event. तर ही संपूर्ण घटना जी आहे तिला एका सोयीस्कर पद्धतीने मांडण्याचं काम त्या ठिकाणी फेलिसिटेटर, तर सोयीस्कर पद्धतीने मांडणं त्याला म्हणतात फेलिसिटेटर. तर एक फेलिसिटेट करतो तो, ते अगदी अगदी छान पद्धतीने ते मांडतोय, तो आपल्याला फेलिसिट करतोय. देअर कॅन बी अ वाईड रेंज ऑफ इव्हेंट्स, तर अनेक अशा घटना असतात. राईट फ्रॉम हायली फॉर्मल वन्स लाईक सेमिनार्स ऑर कॉन्फरन्सेस, तर असे अनेक सेमिनार्स त्या ठिकाणी असतात. काही ठिकाणी ज्याला आपण परिसंवाद म्हणतो, काही परिषदा असतात, कॉन्फरन्सेस असतात. टू इन्फॉर्मल वन्स लाईक ॲन्युअल गॅदरिंग, त्या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन असतं. त्यानंतर गॅदरिंग असतं, ॲन्युअल गॅदरिंग असतं आपलं, त्या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन असतं. फ्रेशर्स पार्टी असते, एखादी महाविद्यालयीन मेळावा असतो, लग्न समारंभ असतो, वेडिंग्ज असतात. तर असे अनेक कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमाचं कॉम्पेरिंग त्या ठिकाणी केलं जातं. द रोल ऑफ एन एम ई सी इज टू वार्म ऑफ द क्राऊड अँड गिव्ह देम एन आयडिया. तर ह्या सगळ्या एम ई सीचं काम काय आहे, तर लोकांचं स्वागत करणं, त्यांचं वार्म वेलकम करणं, गिव्ह देम एन आयडिया अबाउट द प्रोग्राम अहेड, आणि पुढे काय घडणार आहे, पुढचा प्रोग्राम काय आहे ते सांगण्याचं काम तो करत असतो. शी इज देअर टू ग्लोरिफाय द परफॉर्मन्स ऑफ ऑल द परफॉर्मन्स विथ हिज ऑर शी इज देअर टू ग्लोरिफाय द परफॉर्मन्स. तर विशेष काय, तर हा एक प्रकारे प्रसंगाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी थोडंसं त्याला अतिरंजित करणं, थोडंसं मोठं करून सांगणं. शी इज देअर टू ग्लोरिफाय द परफॉर्मन्स ऑफ ऑल द परफॉर्मन्स. तर प्रत्येकाचा जो परफॉर्मन्स आहे, प्रत्येक व्यक्तीने केलेला, तर त्याचा कसा झाला त्याबद्दल थोडंसं जरा त्याची माहिती देणं. विथ इज हर ॲप्रोप्रिएट पॉझिटिव्ह कॉमेंट्स अँड ॲप्रिसिएशन, तर चांगल्या प्रकारचे कॉमेंट्स करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, असं काम तो करतो. हेन्स इट इज हिज अनसेड जॉब टू एन्श्युअर एन्थुझियाझम अमंग द व्ह्युअर्स विथ ॲक्टिव्ह रिस्पॉन्स इन द फॉर्म ऑफ अन ॲपेल्यूज. तर एक प्रकारे ज्याला आपण टाळ्यांचा कडकडाट ॲपेल्यूज जो आहे, टाळ्यांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळावा यासाठी त्या ठिकाणी लोकांमधला एक उत्साह जो आहे तो वाढवण्याचं काम तो करतो. ही हॅज टू मेक शुअर दॅट देर आर स्मूथ ट्रान्झिशन्स बिटवीन डिफरंट सेगमेंट्स ऑफ द प्रोग्राम. तर जे विविध सेगमेंट्स असतात प्रोग्रामचे, जे विविध भाग असतात, त्या संपूर्ण भागांमधले जे काही बदल्स आहेत, काही जे छोटे मोठे बदल आहेत, किंवा त्या संपूर्ण कार्यक्रमाची जी बांधणी आहे ते करण्याचं कामसुद्धा तो करत असतो. इनफॅक्ट ही हॅज टू मास्टर द स्किल ऑफ स्ट्रिंगिंग विविंग द होल इव्हेंट इन वन आर्टिस्टिक थ्रेड. तर खरं तर तो एक असा कलाकार असतो की तो संपूर्ण कार्यक्रमाला त्या ठिकाणी एका सूत्रामध्ये गुंफून त्या ठिकाणी एक धागा तयार करतो, तो पूर्ण आर्टिस्टिक थ्रेड तयार करतो. ॲट द सेम टाईम शुड देअर बी एनी हिकअप्स, तर समजा त्या ठिकाणी काही एखादी
अडचण आली, काही ते एखादा मध्येच काही व्यत्यय आला, द MEC स्टील हॅज टू एन्श्युअर द स्मूथ मुवमेंट ऑफ द प्रोग्राम. तर काही अडचण व्यत्यय आला तरी त्या ठिकाणी तो प्रोग्राम पुढे कंटिन्यू करण्यासाठी बरोबर तो ते सांभाळून घेतो. अल्टिमेटली ही इज हर प्रेझेन्स ऑन द स्टेज शूड एक्झिबिट स्पॉन्टॅनिटी, ओरिजिनॅलिटी अँड जेन्युइननेस. तर म्हणून त्या ठिकाणी ही जी व्यक्ती असते, जी सूत्रसंचालन करत असते, तिच्यामध्ये एक उत्स्फूर्तपणा असावा, एक जी ओरिजिनॅलिटी आहे, जी त्याच्यामधलं जे मूळ आहे, जेन्युइननेस आहे, जी अस्सलता आहे, खरेपणा आहे, तो त्याच्यात असायला पाहिजे आणि एक उत्स्फूर्तपणा पाहिजे त्या ठिकाणी. एक नकली असं वाटायला नको बोलताना. द वर्ड्स ऑफ द स्पीकर शुड कोरिओग्राफ हिज ऑर हर बॉडी लँग्वेज टू कॅरी हिम ऑर हर थ्रू द प्रोग्राम विथ इज, ग्रेस, एलिगन्स अँड कॉन्फिडन्स. तर अतिशय सहजगत्या, अतिशय आत्मविश्वासाने आणि अतिशय भारदस्तपणे त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोग्राम आपल्या आपल्या देहबोलीच्या माध्यमातून, आपल्या बोलण्याच्या माध्यमातून त्याला तो पूर्ण करता आला पाहिजे, अशी त्याची एक शैली हवी त्या बोलणाऱ्या माणसाची किंवा सूत्रसंचालकाची. नाव दॅट वी हॅव ॲसर्टेन व्हॉट द रोल ऑफ अन MECs, हिअर आर सम इनसाइट. तर ह्या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत की काय आवश्यक आहे. तर प्रॅक्टिस 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 बेटर इन फ्रंट ऑफ द मिरर. तर जर तुम्हाला चांगलं सूत्रसंचालक व्हायचं असेल तर त्या ठिकाणी सराव एखाद्या आरशासमोर त्या ठिकाणी सराव करणं हा अतिशय गरजेचं आहे. बी वेल प्रिपेअर्ड अँड वर्ड परफेक्ट टू इनोव्हेट ऑर ॲड स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन कॉन्फिडेंटली ऑन स्टेज. तर त्या ठिकाणी आपण एक परिपूर्ण तयारी करायला पाहिजे. आपल्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी एक परफेक्शन पाहिजे. टू इनोव्हेट ऑर ॲड स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन्स कॉन्फिडेंटली ऑन स्टेज. त्या ठिकाणी अगदी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आपण स्टेजवर त्या ठिकाणी आपल्याला बोलता यायला पाहिजे. हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. डेव्हलप अ स्क्रिप्ट. त्या ठिकाणी एखादं स्क्रिप्ट ज्याला म्हणतो आपण, आपली लेखन पद्धती जी आहे, एक लिखाणकाम करायला पाहिजे की आपल्याला काय बोलायचं आहे. ड्रेस अप ॲप्रोप्रिएटली फॉर द इव्हेंट. तर त्या घटनेसाठी चांगले असे कपडे त्या ठिकाणी आवश्यक असतात, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. रिमेंबर दॅट यू आर नॉट द स्टार ऑफ द शो बट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. त्या ठिकाणी तुम्ही स्टार नाही आहे त्या याचे प्रोग्रामचे, पण आपण आपली ओळख त्या ठिकाणी करून द्यायला हरकत नाही आहे. ब्रीद स्टेडीली अँड डीपली. त्या ठिकाणी शांतपणे आणि सातत्याने श्वास घेणं, मोकळ्या श्वास घेणं, हे पण त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. ॲड्रेस द ऑडियन्स विथ अ स्माईल, सुटेबल एक्सप्रेशन्स. त्या ठिकाणी अगदी हसतमुखाने त्या ठिकाणी आपल्या ह्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी सामोरं जाणं, त्यांना संबोधणं, योग्य त्या शब्दांचा वापर करणं, व्हॉईस मॉड्युलेशन्स. त्या ठिकाणी आवाजातला चढउतार जो आहे तो, अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. आणि प्रसंगी त्या ठिकाणी आपले जे डोळे असतात, आपण जे समोर बघत आहोत, ते आय कॉन्टॅक्ट पण त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. ब्रिंग पेस टू युअर डिलिव्हरी. त्या ठिकाणी बोलताना आपल्या एक गती जी आहे, छान पद्धतीने गती पाहिजे बोलताना. कंट्रोल द टायमिंग ऑफ द प्रोसिडिंग्स. त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाचे जे चाललेला कार्यक्रम असतो त्याला त्या ठिकाणी त्याचा जो टायमिंग आहे तो कंट्रोल करणंसुद्धा त्यांना महत्त्वाचं असतं. ॲपोलोजाईज शुड देअर बी अ मेजर फ्लॉ, मिस्टेक ऑर मिसहॅप. जर चुकून एखादी घटना घडली, चुकून काही चूक झाली, तर त्या ठिकाणी आपण क्षमा मागता आली पाहिजे. ॲपोलोजाईज म्हणजे क्षमा करणं, माफी मागणं. तर ती सुद्धा त्याला आयत्या वेळेला ते जमलं पाहिजे. तर प्री रिक्विजिट्स ऑफ कॉम्पेरिंग. तर त्या ठिकाणी काय आवश्यक आहे, प्री रिक्विजिट्स त्याची इसेन्शियलिटी काय आहे. कॉम्पेरिंग रिक्वायर्स लँग्वेज फ्लुएन्सी, क्लॅरिटी ऑफ थॉट्स अँड कॉन्फिडन्स. सगळ्यात महत्त्वाचं सूत्रसंचालन करताना त्या ठिकाणी तुमची भाषेवर प्रभुत्व पाहिजे, विचारांमध्ये त्या ठिकाणी सुस्पष्टता पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द नेचर अँड टोन ऑफ द इव्हेंट इज मस्ट. त्या ठिकाणी जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला माहिती पाहिजे. हा प्रोग्राम कसा आहे त्याचं सगळं माहिती करून घेणं हे गरजेचं आहे. अ सिम्पल बट डिग्निफाईड स्टाईल विथ वर्ड्स दॅट कम फ्रॉम द हार्ट. त्या ठिकाणी अतिशय साधी सोपी पण एक शोभून दिसणारी अशी जी चांगली अशी भाषा जी आहे ती आपल्या तोंडात त्या ठिकाणी पाहिजे आणि ती हृदयातून आली पाहिजे. ॲबिलिटी टू डील वर्क विथ टेक्निशियन्स, इव्हेंट ऑर्गनायझर्स, गेस्ट स्पीकर्स. इट इज अ पार्ट ऑफ हिज ड्युटी ऑर प्रोफेशन. तर सगळ्यांशी त्या ठिकाणी तंत्रज्ञ असतील, त्या ठिकाणी आयोजक असतील, त्या ठिकाणी पाहुणा असेल, ह्या सगळ्यांशी त्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. त्यांच्याशी व्यवस्थित पद्धतीने त्यांना हाताळता आलं पाहिजे. हे त्याचं काम आहे. तर असं अनेक अंगाने त्याची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असते. फिलर्स जे असतात म्हणजे आयत्या वेळेला त्या ठिकाणी
फिलर म्हणजे काय, तर मध्ये जो काही एखादा गॅप असेल तर त्या गॅपमध्ये काहीतरी टाकायचं, एखादा विनोद टाकायचा, काही मनोरंजनपर एखादी पेरणी करायची, त्याला म्हणतात फिलर्स असं म्हणतात. व्हाईल अँकरिंग द मोस्ट क्रुशियल थिंग इज टू कीप द ऑडियन्स एंगेज. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ऑडियन्सला त्या ठिकाणी आपण एंगेज ठेवायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. फिलर्स आर स्मॉल परफॉर्मन्सेस एनॅक्टमेंट टू कीप द ऑडियन्स एंटरटेन अँड अटेंटिव्ह. तर असे छोटी मोठी कला आपण सादर करतो आहे मध्ये आणि ऑडियन्सला त्या ठिकाणी बांधून ठेवतो आहे, त्यांना त्यांचं प्रसंगावधान जे आहे ते बरोबर आपण आपल्याकडे ठेवतो आहे. द रोल ऑफ द फिलर कॅन ऑल्सो बी दॅट ऑफ द प्रोव्हाइडिंग कॉमिक रिलीफ बिटवीन टू परफॉर्मन्सेस. दोन परफॉर्मन्सेसच्या मध्ये, दोन कार्यक्रमांच्या मध्ये जी छोटीशी जागा असते त्या जागेत बरोबर एखादा प्रसंग सांगून किंवा काहीतरी बरोबर त्या प्रसंगाला, त्या आविष्काराला अनुसरून त्या ठिकाणी काही बोलणं. दे आर युजली रिक्वायर्ड व्हेन द शेड्यूल ऑफ द प्रोग्राम इज डिलेड ऑर डिस्टर्ब फॉर सम रिझन. किंवा एखाद्या वेळेला समजा कार्यक्रम मध्येच डिस्टर्ब झाला, वेळ होत असेल तर त्या ठिकाणी जी वेळ असते ती वेळ बरोबर मारून न्यायची असते. वन कॅन चूज फ्रॉम मल्टिपल टाईप ऑफ फिलर्स सच ॲज. तर काय काय वापरता येईल त्या ठिकाणी, असे मल्टिपल विविध असे काही फिलर्स असतात, जसं मिमिक्री करणं, मिमिक्री आयटम्स आहे, रिडल्स आहे, एखादा शब्दकोडा आहे, एखादा किस्सा आहे, ॲनेक्डोट आहे, एखादी गोष्ट आहे, फन फॅक्ट आहे, एखादी गंमत जम्मत आहे, जोक आहे, रिसायटेशन एखादं गाणं आहे, ऑर अ स्मॉल परफॉर्मन्स टू सूट द इव्हेंट. तर त्या संपूर्ण घटनेला त्या ठिकाणी शोभून दिसेल अशा प्रकारचं काहीतरी करणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. द कॉम्पियर शुड कीप द फिलर्स रेडी बिफोर हँड इन द सेम वे दॅट ही शी कीप्स द स्क्रिप्ट रेडी. तर कॉम्पियरचं काम काय आहे तर त्याने अशा प्रकारचे जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या रेडी ठेवायला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी आयती जर वेळ आली तर त्या ठिकाणी आपल्याला बरोबर ते मांडता आलं पाहिजे. वन मस्ट कीप इन माइंड दॅट फिलर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज दे बाइंड द प्रोग्राम अँड मेंटेन इट्स कंटिन्युटी. तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे फिलर्स अतिशय महत्त्वाचे असतात आणि त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाला ते बांधून ठेवतात आणि कार्यक्रमाची जी कंटिन्युटी असते, कार्यक्रमाची जी रंजकता असते, कार्यक्रमाची जी रंगत असते ती बरोबर त्या ठिकाणी मेंटेन होते. ते हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर इथे या ठिकाणी एक सॅम्पल आलेला आहे, सॅम्पल कॉम्पेरिंग स्क्रिप्ट. तर त्यात काय नेमका सॅम्पल आहे तो आपण पुढच्या AVमध्ये बघूया. तर इथे आपण थांबूया आणि पुढचा सॅम्पल जो आहे तो आपण, अतिशय महत्त्वाचं आहे की आपण काय काय बोललं पाहिजे ते हे याच्यामध्ये आलेलं आहे. हा सॅम्पल आपण पुढच्या AVमध्ये बघूया. तोपर्यंत आपण थांबूया.